तुझे हमने बोला है. गुड आफ्टरनून मुलांनो. आज आपण आपला लास्ट टाइमच जो धडा होता तो कंटिन्यू करणार आहोत. लॉज ऑफ मोशन. येस. आतापर्यंत आपण काय काय पाहिलं या चॅप्टर मध्ये की व्हॉट इज मोशन, डिफरंट टाइप्स ऑफ मोशन, आणि त्या डिफरंट टाइप्स ऑफ मोशन मधून आपण फक्त आता कशावरती फोकस करतोय, आपल्या मोशन इन अ स्ट्रेट लाईन वरती. राईट. सो मग आतापर्यंत आपण मोशन इन अ स्ट्रेट लाईन साठी पाहिलं व्हॉट इज डिस्टन्स, व्हॉट इज डिस्प्लेसमेंट, व्हॉट इज स्पीड अँड व्हॉट इज वेलॉसिटी. आणि लास्ट टाइम मी तुम्हाला होमवर्क दिलेला या स्पीड आणि वेलॉसिटी साठी तुमच्या एक्सरसाइज मधून काही न्यूमेरिकल सोडवण्यासाठी. आय होप तो तुम्ही केलाय. नसेल केला तर प्लीज करा आणि त्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर मला विचारा. ठीक आहे. तर आपण आता पुढच्या टॉपिकला कंटिन्यू करणार आहोत. आणि आजचा आपला जो टॉपिक आहे तो परत अजून एक नवीन फिजिकल क्वांटिटी आहे. तर यू नो व्हॉट इज फिजिकल क्वांटिटी, जी क्वांटिटी आपण मोजू शकतो. राईट. आणि जेव्हापासून आपण तुम्ही 9th मध्ये आलाय आणि फिजिक्स आपण ज्या वेळेपासून चालू केला, हा चॅप्टर चालू केला, तेव्हापासून आपण सगळ्यात पहिली फिजिकल क्वांटिटी कोणती बघितलेली होती, ती होती डिस्टन्स. नंतर होती डिस्प्लेसमेंट. राईट. आणि त्याच्यानंतर ना स्पीड, वेलॉसिटी, टाइम तर आहेच. टाइमला पकडून आतापर्यंत टोटल 5 फिजिकल क्वांटिटी झाल्या. राईट. आणि आता त्याच्यामध्ये आता ही अजून एक नवीन 6वी फिजिकल क्वांटिटी आज आपण शिकणार आहोत. तर ही फिजिकल क्वांटिटी आता ऑलरेडी एवढ्या सगळ्या फिजिकल क्वांटिटी झाल्यात, परत ही अजून एक फिजिकल क्वांटिटी आपण का शिकायची, तर महत्वाची आहे. तुम्हाला स्वतःला समजेल की आपण ती फिजिकल क्वांटिटी शिकणं का गरजेचं आहे आणि का दिली आहे ही तुमच्या सिलेबसमध्ये. कारण हे आपण ऑलरेडी आपल्या डे टू डे लाईफ मध्ये म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरतो. ठीक आहे. आणि ती जी फिजिकल क्वांटिटी ज्याच्याबद्दल मी बोलते ती आहे ऍक्सेलरेशन. अच्छा, तुमच्यापैकी कोणाला माहितीये गाडी स्टार्ट करायची असल्यावरती आपण पहिल्यांदा एक काहीतरी दाबतो, त्याचं नाव गेस करा. काय म्हणतात त्याला? काय दाबल्यावर गाडी लगेच स्टार्ट होते, आठवते? येस, ऍक्सेलरेटर. काय दाबल्यावर गाडी लगेच स्टार्ट होते? ऍक्सेलरेटर दाबल्यावरती गाडी लगेच स्टार्ट होते. राईट. तर मग तीच आपण ही नवीन फिजिकल क्वांटिटी आता शिकतोय, ती म्हणजे आहे ऍक्सेलरेशन. ठीक आहे. अच्छा, आता एक स्कूलने जॉईन केले, मी परत सगळ्या गोष्टी थोडस लगेच 1 मिनिटात रिवाइज करते. मुलांना लास्ट क्लासमध्ये आपण स्पीड आणि वेलॉसिटी पाहिल्यानंतर ना आज आपण नेक्स्ट टॉपिक कडे जातोय आपल्या चॅप्टरच्या, अँड दॅट इज व्हॉट इज ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनला मराठीमध्ये आपण त्वरण म्हणतो. ठीक आहे. तर आता आपण एवढ्या सगळ्या फिजिकल क्वांटिटीज ऑलरेडी स्टडी केले, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, टाइम, स्पीड, वेलॉसिटी, आणि आता अजून एक फिजिकल क्वांटिटी ती म्हणजे ऍक्सेलरेशन. तर ती का स्टडी करायची? एवढं सगळं तर केलेत ऑलरेडी स्टडी, पण ती महत्वाची आहे. ठीक आहे. अच्छा, मी काय म्हणते, पटकन सेटल व्हा. तर ऍक्सेलरेशन कडे आपण बोलूया ना. व्हॉट इज दिस ऍक्सेलरेशन? अच्छा, मला एक गोष्ट सांगा मुलांनो, होमवर्क कोणी कोणी केलाय स्पीड आणि वेलॉसिटी वरती आधारित? मी तुमच्या एक्सरसाइज मधून फक्त 2 न्यूमेरिकल्स म्हणजे गणित तुम्हाला सोडवायला सांगितलेले. कोणी कोणी केलाय होमवर्क? हँड रेज करा कोणी कोणी होमवर्क केलाय. येस, मी करते बुक शेअर. मला आधी बोलू तरी द्या तुमच्या सगळ्यांबरोबर. होमवर्क कोणी कोणी केलंय? नोबडी? कोणीच नाही केलं होमवर्क? ओके, प्लीज होमवर्क करा. मला नेक्स्ट क्लासमध्ये सगळ्यांचे हात वर पाहिजेत की तुम्ही होमवर्क केलाय म्हणून. ठीक आहे. सो चला,
माझं बुक आता तुम्हाला दिसत असेल. टेक्स्ट बुक ओपन करा क्विकली तुम्ही पण. ओके, तर हे बघा, आपण लास्ट क्लासमध्ये हे स्पीड केलेलं आणि वेलॉसिटी केलेलं, राईट. आणि ह्या स्पीड आणि वेलॉसिटीला आपण कम्प्लीट केल्यानंतरच मग मी तुम्हाला काय सांगितलेलं, एक्सरसाइज मधून 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायला. तर जेवढं आता मला आठवतंय तुमच्या एक्सरसाइज मधून मी तुम्हाला क्वेश्चन नंबर, एक्सरसाइज मध्ये जा मुलांनो. आय थिंक मी तुम्हाला ना हा क्वेश्चन नंबर ए दिलेला आणि डी दिलेला, राईट. ए आणि डी दिलेला, तर तो ट्राय करा. नाही जमलं तर मला प्लीज नेक्स्ट क्लासमध्ये विचारा, ठीक आहे. अच्छा, जे मला ऐकू शकतात व्यवस्थित हँड रेज करा मुलांनो. माझ्यापासून खूप लांब आहात. हा, ठीक आहे, थँक्यू सो मच, थँक्यू. सो लेट अस कंटिन्यू. तर आज आपण मग ऍक्सेलरेशन बद्दल बोलणार आहोत ना. व्हॉट इज दिस ऍक्सेलरेशन? तर आता ना बघा, ज्यावेळी ना, अच्छा आपण आधी एक एक्झाम्पल घेऊया. मी डायरेक्ट तुम्हाला ऍक्सेलरेशन एक्सप्लेन करू त्याच्या आधी आपण डायरेक्ट एक एक्झाम्पल घेऊया आपल्या दैनंदिन जीवनामधल्या, डे टू डे लाईफ मधलं. तर जसं मी मगाशी म्हणत होते की आपण गाडी स्टार्ट करताना सगळ्यात पहिलं जो दाबतो त्याला आपण काय म्हणतो? ऍक्सेलरेटर म्हणतो. कोणी कोणी हे नाव ऐकलंय ऍक्सेलरेटर? ऍक्सेलरेटर दाबल्यावर गाडी स्टार्ट होते, कोणी कोणी ऐकलंय? अच्छा, ठीक आहे, काही जणांनी ऐकलंय ते नाव, ठीक आहे. मग ऍक्सेलरेटर ही तीच वस्तू आहे जी गाडीला ऍक्सेलरेट करते. आता गाडीला ऍक्सेलरेट करते म्हणजे काय? तर गाडीची वेलॉसिटी चेंज करते. गाडी आधी थांबलेली आहे म्हणजे तिची वेलॉसिटी किती आहे? 0. आणि त्या 0 पासून ती स्टार्ट होते म्हणजे ती गाडी काय करते? ऍक्सेलरेट करते. तर मग आता नीट बघा, तुम्ही ड्रायव्हरच्या सीटच्या बाजूला वगैरे कधी कारमध्ये वगैरे बसला असाल किंवा दुसऱ्या कोणत्या गाडीमध्ये बसला असाल तर तुम्हाला माहिती तिथे एक स्पीडोमीटर असतो. ऍक्च्युली 2 असतात. एक स्पीडोमीटर असतो जे स्पीड दाखवतो. तुम्ही बघता ते गाडीची स्पीड किती वाढत चाललेली आहे. 0 वरती असते आधी, गाडी स्टार्ट केल्यावर 10 वर जाते, 20 वर जाते, 30 वर जाते, राईट. मग जर ट्रॅफिक नसेल तर मग ड्रायव्हर थोडस स्पीड वाढवतो, तो 60 पर्यंत, कधी कधी 80 पर्यंत पण घेऊन जातो, राईट. कोणी हे बघितलंय असं स्पीड वाढताना त्या स्पीडोवरती? कोणी कोणी बघितलंय तुमच्यापैकी? जरा हात वरती करा. बहुतेक तुमच्या इकडे नेटवर्क इश्यू आहे. तुम्ही कॅमेरा ऑफ केलाय का मुलांनो? प्लीज कॅमेरा ऑन कराल का? नाहीतर मला तुम्ही दिसत नाही तर समजणारच नाही मला की तुम्हाला काय समजतं. आणि मला तुमच्याकडून आन्सर्स पण तर हवेत ना. हा, आता तुम्ही मला दिसताय. अच्छा, तर कोणी कोणी बघितलंय ते स्पीड अशी वाढत जाताना 0 वरून परत 10 वरती, 20 वरती? हात वरती करा. स्पीडोमीटर कोणी कोणी बघितलंय गाडीमध्ये? कॉमन गोष्ट आहे, येस. तर एक असतो स्पीडोमीटर आणि माहिती दुसरा एक असतो, त्याला म्हणतात ओडोमीटर. ODOMETER. ओडोमीटरने आतापर्यंत ना गाडीने किती अंतर कापले ते त्याच्यामध्ये किलोमीटर मध्ये लिहिलेलं असतं.
तर स्पीडोमीटरने स्पीड दाखवली जाते, ओडोमीटरने डिस्टन्स दाखवलं जातं की गाडीने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले, डिस्टन्स दाखवलं जातं, हा डिस्प्लेसमेंट नाही. इथपर्यंत समजलं? ठीक आहे. तर चला आता नीट लक्ष द्या मी काय म्हणते. समजा आता तुम्ही एका कारमध्ये बसलाय, ठीक आहे. इमॅजिन करूया की आपण ना एका कारमध्ये बसलो, आपण सगळे फिट नाही होणार पण जस्ट इमॅजिन करूया, आणि ना प्रॉपरली आपल्याला तिथून छानपैकी हे दिसतोय, स्पीडोमीटर दिसतोय आणि स्पीडोमीटरचं रिडिंग आपल्याला दिसतंय. आपण तसं जस्ट इमॅजिन करूया. मग स्टॉपवॉच तुम्हाला माहितीये, कोणाकोणाला स्टॉपवॉच माहितीये हात वर करा. स्टॉपवॉच माहितीये ना, है ना, आपण 0 पासून टाइम लावतो. स्पोर्ट्सवाली जी मुलं आहेत त्यांना तर नक्कीच माहिती असेल. बाकीच्यांना तुम्ही प्लीज सांगा की स्टॉपवॉच काय असते, ज्यांना स्टॉपवॉच बद्दल माहिती नाहीये, ज्यांनी हात वर नाही केलाय. ठीक आहे. तर स्टॉपवॉच लावली आपण, ठीक आहे. तर गाडीमध्ये बसल्या बसल्या जसं आपण ऍक्सेलरेटर दाबणार आहे त्याच वेळी स्टॉपवॉच मग आपण काय केली, चालू केली. तर समजा आपण ना सुरुवातीचा जो बिंदू जिथून आपण गाडी स्टार्ट करतोय, सुरुवातीचा जो पॉइंट आहे जिथून आपण गाडी स्टार्ट करतोय त्या पॉइंटला नाव देऊया पॉइंट ए. ठीक आहे. तर आपण जर्नी कुठून स्टार्ट करतोय, पॉइंट ए पासून आपण जर्नी स्टार्ट करतोय. ठीक आहे. स्टॉपवॉच वरती आता टायमिंग चालू झालंय, वाढत वाढत जाईल, 1 सेकंड, 2 सेकंड, 3 सेकंड, 4 सेकंड असं. आता समजा नीट बघा हा, समजा 10 सेकंड नंतर ना आपली जी कार आहे ती पॉइंट बी ला पोहोचली. किती टाइम घेतला आपण, 10 सेकंड. आणि नंतर आपण स्पीडोमीटरचं रिडिंग बघितलं. मुलांना मी ना माऊसने लिहिते आज, तर माझं हँडरायटिंग थोडं चांगलं नाही दिसणार, पण तुम्हाला समजेल असं काढण्याचा मी प्रयत्न करते. तर 10 सेकंड नंतर आपण स्पीडोमीटर वरती बघितलं, ते असं जे गोल स्पीडोमीटर असतं त्याचा असं काटा फिरत जातो. हा असा आधी किती वरती असतो, इथे 0 वरती असतो, राईट. इथे असतं 10 लिहिलेलं असतं, 20 असतं. काही काही स्पीडोमीटर मध्ये हे बहुतेक 10-20 नसतं, ते डायरेक्ट 20-40 असंच असतं जेवढं मला आठवतंय. सो 10 सेकंदानंतर ना बी वरती गेल्यावर आपण स्पीडोमीटरचं रिडिंग बघितलं, ते रिडिंग होतं 10. परत स्टॉपवॉच वाढत चाललंय टायमिंग, परत 10 अजून 10 सेकंड नंतर ना समजा आपली कार सी पॉइंट वरती पोहोचले, परत आपण स्पीडोमीटरचं रिडिंग बघितलं, त्यावेळी होतं ते 20 नव्हतं म्हणून ड्रायव्हरने स्पीड वाढवला. तर समजा ते डिरेक्टली आता 10 सेकंड नंतर किती होतं, 40 होतं. तर तुम्ही बघताय की जसं जसं वेळ वाढतोय तसं तसं गाडीची जी वेलॉसिटी आहे किंवा स्पीड म्हणा, डिरेक्शन जर आपण नाही घेतलं तर ती वाढत चालली आहे, राईट. म्हणजे इथे वेलॉसिटी चेंज होते, वेळेनुसार वेलॉसिटी चेंज होते. मग तेच आहे ऍक्सेलरेशन. व्हॉट इज डेफिनेशन ऑफ ऍक्सेलरेशन? ऍक्सेलरेशनची व्याख्या काय आहे? चेंज इन वेलॉसिटी इन गिवन टाइम. If there is change in velocity of an object in given time, then we say that the body is under acceleration. म्हणजे बॉडी काय करते, ऍक्सेलरेट करते, तिची वेलॉसिटी चेंज होते म्हणजे. ठीक आहे. सो टेक्स्टबुक मध्ये बघा डेफिनेशन, कोण मला एक कोण वाचून दाखवेल, जस्ट रीड करायची डेफिनेशन. कोणीतरी एक समोर येऊन वाचलं तर चांगलं वाटेल मला, कारण ती डेफिनेशन तुम्हाला बाय करायची. ठीक आहे. नेक्स्ट क्लास मध्ये ग्राफ पेपर प्लीज नोट करून घ्या हा, प्लीज नोट करा नोटबुक मध्ये रिमाइंडर म्हणून की नेक्स्ट क्लासमध्ये तुम्ही क्लासला बसताना ग्राफ पेपर बरोबर घेऊन बसायचे. ठीक आहे. कारण ग्राफ पेपर नसेल तर तुम्हाला खूप डिफिकल्टी होईल ते जे ग्राफ्स मी शिकवेल ते काढण्यासाठी. ठीक आहे. चला तर टेक्स्टबुक मधून पटकन मला क्विकली कोण समोर येऊन वाचून दाखवेल डेफिनेशन. फक्त डेफिनेशन वाचायची आहे ऍक्सेलरेशनची.
ऍक्सेलरेशनची डेफिनेशन मुलांना बघा, इफ असं पण लिहू शकतो की इफ देर इज चेंज इन वेलॉसिटी इन गिव्हन टाइम वी से दॅट द बॉडी इज अंडर ऍक्सेलरेशन. आणि जे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जी डेफिनेशन दिलेली आहे ती आता मला हवं वाचायला पाहिजे. हा वाच बेटा. Hello ma'am. हा, If yes. an object covers distances in equal time intervals, it is said to be moving with uniform speed. हा बेटा, बघितलं तू ना, पुढे गेलायस. युनिफॉर्म पुढे किंवा मागे कुठे गेलायस बघ. युनिफॉर्म स्पीडची डेफिनेशन वाचले तू, ऍक्सेलरेशनची नाही. थांब मी टेक्स्टबुक दाखवते, तुला सापडेल कुठे काय वाचायचं. 1 मिनिट थांब. बट चल, थँक्यू तू वाचलंस तरी. चल, ऍक्सेलरेशनची कोण वाचेल? दिसते माझ्या स्क्रीनवर, दिसत असेल बघा. चला एक जण या आता पटकन, मी तर मार्क पण केले. अच्छा, स्क्रीन तुम्हाला दिसत नाहीये ना? थांबत काही सेकंड्स द्या. कधी कधी ना ते लेट दिसते, मग मी शेअर केली. हा, आता दिसत असेल बघा. हायलाइट पण केली मी डेफिनेशन. You must have all played on a slide in a park. You know that while slide, the rate of change of velocity is called acceleration. Yes, the rate of change of velocity is called acceleration. आता इथे रेट जो शब्द ना मुलांनो, नेहमी ज्यावेळी फिजिक्स मध्ये रेट, RATE, रेट हा वर्ड येतोय, म्हणजे समजायचं की इन गिवन टाइम, म्हणजे दिलेल्या वेळेत, असा त्याचा रेटचा अर्थ आहे. तर बघा, मी 2 डेफिनेशन सांगते. एक तर ही दिलेली आहे, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, म्हणजे वेलॉसिटी चेंज होण्याचा दर. कशा बरोबर कम्पेअर करतोय आपण? तो वेळेनुसार. वेळेनुसार किती वेलॉसिटी चेंज होते त्याला आपण ऍक्सेलरेशन म्हणतो. सो दिस इज वन डेफिनेशन विच इज गिवन इन युअर टेक्स्टबुक. दुसरी डेफिनेशन काय आहे? दुसरी डेफिनेशन काय आहे? when there is change in velocity in given time, we say that the object is under acceleration. समजलं? दिलेल्या वेळेत जर वेलॉसिटी बदलत असेल तर आपण असं म्हणतो की ते ऑब्जेक्ट ऍक्सेलरेशन मध्ये, म्हणजे त्वरणामध्ये आहे. ठीक आहे, इझी समजलं? हात वर करा. डेफिनेशन समजली? मी आता अजून त्याला समजावणारच आहे, पण ऍटलीस्ट एवढं समजलंय की वेलॉसिटी मध्ये चेंज होते वेळेनुसार. ठीक आहे, गुड, व्हेरी गुड. चला, आता आपण ह्याचं जे सूत्र आहे, हा आता खाली हा फॉर्म्युला दिलाय ना मुलांनो, हा तुम्हाला पाठ करायचा आहे. जे डेफिनेशन मध्ये त्यालाच आता फक्त सूत्राच्या रूपामध्ये, फॉर्म्युलाच्या रूपामध्ये लिहिले बघा. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. दॅट्स इट. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. ठीक आहे, हे पाठ करायचं. आता मी दुसरी स्क्रीन दाखवते. तर हा फॉर्म्युला आपण आता समजून घेऊया की काय आहे, आणि हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला मॅथ्सचे सम सोडवायचे. म्हणजे ह्याच्यामध्ये जे गणित दिलेली आहेत ती सोडवायची. हा, आता माझी स्क्रीन दिसत असेल तुम्हाला. तर बघा, आता हे मी रद्द करते सध्या. ठीक आहे, आता नीट बघा. समजा आपण ए पासून चालू केलेलं, तर सुरुवातीला आपण जो स्टॉपवॉच लावतोय आणि तो जो टाइम आपण नोट करणार आहे, आपण समजा त्याला T1 घेऊया, आणि ऑब्व्हियसली तो 0च असणार आहे. राईट? सुरुवातीला स्टॉपवॉच वर 0 दाखवेल ना जोपर्यंत आपण स्टार्ट करतोय. आणि आपण जसं ऍक्सेलरेटर दाबलं, गाडी चालू झाली. हा, सुरुवातीचा जो गाडीचा किती पण जो वेग आहे, तर गाडी थांबलेलीच आहे, तो 0 असेल. पण आपण नेहमी हा लक्षात ठेवा, इनिशियल वेलॉसिटी आपण नेहमी U लेटरने डिनोट करतो. कशाने?
यू ने डिनोट करतो, व्ही ने नाही डिनोट करत. ही एक नवीन गोष्ट आहे जे तुम्हाला आता लक्षात ठेवायचे की whenever we are talking about initial velocity we denote it with this letter u, small u. ठीक आहे. तर ए पासून आता ऑब्जेक्ट चाललंय बी वरती आणि समजा आता ते स्टॉपवॉच मला किती टाइम दाखवते ते माहिती नाहीये, आपण जस्ट त्याला नाव देऊया T2 आणि फायनल वेलोसिटी आहे इथे व्ही, आपला नॉर्मल व्ही असतो तो. ठीक आहे. तर इनिशियल वेलोसिटी यू आहे, फायनल वेलोसिटी व्ही आहे. तर आता आपल्या ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय होता? आता ना मला ते पूर्ण लिहिणं माऊसने डिफिकल्ट आहे, पण म्हणून मग मी शॉर्ट मध्ये लिहिते मुलांनो. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आता काय होता आपला? चेंज इन वेलोसिटी, राईट? चेंज इन वेलोसिटी अपॉन काय होतं? टाइम, राईट? आता ह्यालाच बघा मी सिम्बल्स वापरून कसं लिहिते. ऍक्सेलरेशनला आपण ए ने डिनोट करतो. सो ए, स्मॉल ए स्टँड्स फॉर ऍक्सेलरेशन इन फिजिक्स. त्याच्यानंतर ना चेंज इन वेलोसिटी, कधी पण चेंज काढायचा असतो ना, सो इट इज ऑलवेज फायनल. कुठल्या पण गोष्टीचा तुम्ही चेंज काढा फिजिक्स मध्ये, नेहमी फायनल गोष्ट कोणती असते त्याच्यातून इनिशियल गोष्ट म्हणजे सुरुवातीची गोष्ट मायनस केली जाते. सो इथे चेंज इन वेलोसिटी साठी फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी होणार. तर आपली फायनल वेलोसिटी किती आहे? व्ही. इनिशियल वेलोसिटी किती आहे? यू. आणि आपला टाइम किती होणार आहे? T2 मायनस T1. म्हणजे हे टायमिंग म्हणजे किती सेकंड्स मधून किती सेकंड्स वजा केले ते घेण्यापेक्षा आपण असं मानून चालूया की टोटल जसं मगाशी घेतलेलं की 10 सेकंड नंतर आपण टाइम मोजलाय, तसं इथे कितीतरी सेकंदानंतर टाइम मोजलाय. तो कितीतरी सेकंड घेण्याऐवजी आपण डायरेक्टली इथे काय लिहू शकतो? टी. म्हणजे थोडक्यात ह्याचा अर्थ काय आहे की दिलेल्या टाइम टी मध्ये किती वेलोसिटी मध्ये चेंज झालाय, फरक पडलाय, आणि म्हणून तो फरक काढण्यासाठीच आपण वजाबाकी करतो, राईट? सो दिस इज दी फॉर्म्युला. आय होप इझी आहे, राईट? ह्याच्यामध्ये काय एवढं रॉकेट सायन्स नाहीये की नाही समजणार. तर हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचा आहे आणि ह्याच्यावरून आपण जे आहे ते पुढे न्यूमेरिकल्स पण सॉल्व्ह करणार आहोत याच फॉर्म्युलावरती बेस्ड. ठीक आहे. इथपर्यंत ज्यांना समजले हँड रेज करा, मग मी पुढे जाते. आय थिंक तुमचा व्हिडिओ पॉज झालाय मुलांनो. हा ठीक आहे, आता दिसला मला हात. ओके. आता ना हा तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतात हे छोटस एक्झाम्पल घेऊन, मग तुम्हाला अजून व्यवस्थित समजेल. तर चला ह्यालाच कंटिन्यू करूया. तर ए वरती आपला टाइम 0 होता आणि समजा गाडी 0 पासून स्टार्ट झालेली, तर ऑब्व्हियसली की यू पण आपला काय असेल त्यावेळी? 0च असेल, राईट? यू 0 असेल. आणि आपण समजा आता T2 हा 10 सेकंदानंतर समजा आता तो स्पीडोमीटर बनतोय आणि मग फायनल वेलोसिटी त्यावेळी होती 10च घेऊया. आता ही जी वेलोसिटी आहे ना मुलांना, आपण मीटर पर सेकंड्स मध्ये घेऊया. ठीक आहे, कारण मीटर पर सेकंड आणि सेकंड्स हे स्टँडर्ड इंटरनॅशनल युनिट्स आहेत, यू नो दॅट. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, मग ऍक्सेलरेशन काढूया ह्या जर्नीसाठी. तर ऍक्सेलरेशनचे मग आता काय येणार? व्ही ची किंमत किती आहे? 10. यू ची किंमत किती आहे? 0. आणि हा टाइम ड्युरेशन किती टाइम लागलाय त्याच्यासाठी आपण इथे काय घेऊ शकतो? T2 मायनस T1, बरोबर? फायनल टाइम मायनस इनिशियल टाइम, इथे पण तोच फंडा आहे, राईट? तर मग वरती आलं 10 आणि खाली आलं 10 मायनस 1, 10 मायनस 0, आणि मग आन्सर काय आलं? 10/10 विच इज ए आहे 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे लक्षात घ्या, ऍक्सेलरेशनचं युनिट त्याचं एकक आता होणार आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. कसं काय? बघा ना, आपल्या न्यूमरेटर मध्ये काय आहे? वेलोसिटी आहे ना. तर वेलोसिटीचं युनिट किती आहे? मीटर पर सेकंड.
आणि टाइमचं युनिट काय आहे सेकंड. मग हे दोघांना आपण कंबाईन केल्यावरती काय बनेल हे सेकंड इथे खाली दोन्ही पण डिनॉमिनेटर आहेत ना माहिती तुम्हाला. मग ते मल्टिप्लाय होणार गुणणार आपण त्यांना. मग तुमचं युनिट असं येईल मीटर पर सेकंड स्क्वेअर. समजलं आता समजलं ज्यांना समजलं आता वरती करा हात. हँड करा मोठा हँड करा मुलांनो तरच मला समजेल की तुम्हाला समजलं. ठीक आहे गुड. सो 3 गोष्टी आपण आता बघितल्या इझी. पहिला ऍक्सेलरेशनची डेफिनेशन व्हॉट इज ऍक्सेलरेशन. तर त्याच्यानंतर फॉर्म्युला बघितला आपण आणि त्याचा फॉर्म्युला आपण लेटर्स मध्ये काढला. लेटर्स मध्ये ज्यावेळी आपण कुठली पण गोष्ट लिहितो ना आपण त्याला बोलतो मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. सो म्हणजे आपण ऍक्सेलरेशनचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन काढलं राईट. ह्याला म्हणतात मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. हे जे रेड मी आता सर्कल केलंय ते ठीक आहे. सो मॅथमॅटिकल एक्सप्रेशन काढलं आणि मग किमती ठेवून आपण व्हॅल्यू पण काढली राईट. आणि मग नंतर ना आपण त्याचं युनिट मेन्शन केलंय की ऍक्सेलरेशन आपण मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये मोजतो. ठीक आहे गॉट इट. आता तुम्हाला माहितीये गेस करा मी ऑप्शन देते. ऍक्सेलरेशन मध्ये न्यूमरेटर मध्ये आहे चेंज इन वेलॉसिटी. म्हणजे न्यूमरेटर मध्ये वेलॉसिटी आहे खाली टाइम आहे. न्यूमरेटर मध्ये जी वेलॉसिटी आहे ती वेक्टर क्वांटिटी आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये जो टाइम आहे ती स्केलर क्वांटिटी आहे. म्हणजे ऍक्सेलरेशन हे बेसिकली वेक्टर क्वांटिटी आणि स्केलर क्वांटिटीचं डिव्हिजन आहे. मग ऍक्सेलरेशन स्वतः कोणती क्वांटिटी असेल गेस करा बरं. चला जे म्हणतात ते ऍक्सेलरेशन स्केलर क्वांटिटी असेल त्यांनी हात वर करा. गरज नाहीये दिशेची गरज नाहीये. नो नीड ऑफ डिरेक्शन. अच्छा जे म्हणतात ते ऍक्सेलरेशन वेक्टर क्वांटिटी त्यांनी हात वर करा. काही मुलं कन्फ्युज आहेत का. मला काहीच हात वरती करताना दिसतात आणि काही मुलांनी ना आधी हात वर केला ना आता हात वर केला. गेस करू शकता ना तुम्ही मुलांना. परत एकदा हँड रेज करा. किती जणांना वाटतंय की ऍक्सेलरेशन वेक्टर क्वांटिटी आहे त्याला डायरेक्शनची गरज आहे. मोठा हात वर करा. अरे मला दिसत नाहीये. असं एवढा छोटा हात वरती केल्यावर मला कसं दिसणार. अच्छा जेवढं मला समजतंय 2-3 मुलांनी हँड रेज केलाय. ठीक आहे. सो येस यू आर राईट. ऍक्सेलरेशन वेक्टर क्वांटिटी आहे. तिला दिशेची गरज आहे. आणि मग तुम्हाला ऑलरेडी माहिती आतापर्यंत ज्या आपण 2 वेक्टर क्वांटिटी स्टडी केल्या डिस्प्लेसमेंट आणि वेलॉसिटी त्याचा डिफरन्स लिहिताना बघा आपण लिहिलेलं की त्या दोघं पण पॉझिटिव्ह असू शकतात निगेटिव्ह असू शकतात 0 असू शकतात. तसंच इथे ऍक्सेलरेशन पण पॉझिटिव्ह असू शकतं निगेटिव्ह असू शकतं 0 असू शकतं. कसं एक एक्झाम्पल घेऊन समजूया. आता पॉझिटिव्ह साठी तर एक्सप्लेन करायची गरजच नाहीये. हे जे आपलं आन्सर आलंय हे ऑलरेडीच पॉझिटिव्ह आहे राईट. सो पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन काय आहे ते तुम्हाला ऑलरेडी समजलेलं आहे. ठीक आहे. आता निगेटिव्ह ऍक्सेलरेशन साठी आपण काय करूयात परत एक एक्झाम्पल घेऊयात. आता परत बघा माझ्या व्हाईट बोर्ड कडे. आता ह्याला मी इरेज करते. बघा समजा नीट ऐका हा. समजा तुम्ही ऑलरेडीच गाडीमध्ये बसलाय आणि पण काही वेळानंतर तुम्ही इथे रीडिंग घ्यायला सुरुवात केली. तर समजा तुम्ही गाडीमध्ये चालतीच गाडी आहे त्याच्यामध्ये पॉइंट ए कुठला तरी आला. पटकन तुम्ही स्टॉपवॉच चालू केली आणि स्पीडोमीटर वरती बघितलं की किती स्पीड आहे. समजा त्यावेळी म्हणजे सुरुवातीचा स्पीड यू किती होता 40 होता. 40 मीटर पर 1 मिनिट 40 मीटर पर सेकंड. ठीक आहे. आणि त्यावेळेस तुम्ही स्टॉपवॉच जस्ट स्टार्ट केली तर ऑब्व्हियसली टाइम तर 0 सेकंदच असेल. कार पुढे आली आणि पॉइंट बी वरती ट्रॅफिक होतं म्हणून ना ड्रायव्हरने कारचा स्पीड थोडासा कमी केला. मग ज्यावेळी त्याने
कमी केला तर त्याच वेळी तुम्ही स्टॉपवॉच परत चेक केले तर त्यावेळी झालेले होते से फॉर एक्झाम्पल 40 सेकंड झालेले होते आणि स्पीडोमीटर वरती तुम्ही स्पीड बघितली त्यावेळी तर त्यावेळी ती स्पीड झालेली होती 20 म्हणजे जवळजवळ अर्धी कमी केली त्याने राईट. मग 1 मिनिटाचा टाइम देते कारण हे खूप इझी आहे. फॉर्म्युला यूज करून ऍक्सेलरेशन काढा. फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी अपॉन टाइम. चला करा पटकन, मी तुमच्याकडेच बघते हा आणि झाल्यावर हात वर करा. नाही समजलं, कोणालाच नाही समजलं. एक कोणीतरी ट्राय करेल. अरे आता आपण जे सूत्र लिहिलेलं त्या सूत्रातच तर व्हॅल्यू टाकायचे. व्ही मायनस यू अपॉन टी. तुमच्या समोर व्ही पण आहे, यू पण आहे, टी पण आहे. हा ऍक्सेलरेशनच काढायचे आता जे आपण मी जस्ट 2 मिनिटं आधी केलेलं. ट्राय करा, चुकलं तर हरकत नाही, मी काय तुम्हाला ओरडणार नाहीये. झाल्यावर हात वर करा. हा हे टाइम अप. कोणाचं झालं? एकाचं पण नाही झालं. इझी कॅल्क्युलेशन्स होते रे. बट ठीक आहे, हरकत नाही. चला मी करते, तुम्ही चेक करा ऍटलीस्ट जेवढं झालंय तेवढं तरी माझ्या स्टेप्स बरोबर मॅच होतोय का. चला इझी आधी लिहून घेऊया आपण काय दिलेलं आहे. यू दिलेलं आहे 40. 1 मिनिट. हा हे माऊसने नीट येत नाहीये हँडरायटिंग. हा यू दिलेला आहे 40. व्ही दिलेला आहे 20. टाइम काढूयात आपण. टाइम कसं काढणार? T2 मायनस T1 फायनल टाइम मायनस इनिशियल टाइम. मग 40 वजा 0 म्हणजे टाइम किती आला आपला? 40 सेकंड्स. मग फॉर्म्युला लिहा. A इज इक्वल टू V मायनस U अपॉन T. आन्सर्स ठेवा, म्हणजे व्हॅल्यूज ठेवा. आता त्याच्यामध्ये V किती आहे 20, U किती आहे 40 आणि टाइम किती आहे 40 सेकंड्स. चला आता तरी सांगा मला किती येईल. हे तर तोंडी आहे, हे तर तोंडीच करू शकतो. किती आलं आन्सर? एक जण कोणीतरी येऊन सांगा पटकन. चुकलं तर चालेल रे. अच्छा सोडवलं कोणी आता सांगा. आता कोणी सोडवलं हे पुढे तरी हा सांग. 10.
बर बघा 10 तर मला 10 ऐकायला आलं, पण 10 नाही येणार आहे उत्तर. बघा इकडे ह्या साईडला मी सोडवते. बघा ए इक्वल टू पहिली गोष्ट बघा इथे 20 मायनस 40 आहे. तर ह्याचं उत्तर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, तुम्ही शिकलाय. धनसंख्या ऋणसंख्या एकत्र असतील तर पॉझिटिव्ह नेगेटिव्ह नंबर, तर न्यूमरेटर मध्ये -20 येणार, खाली डिनॉमिनेटर 40 ऍज इट इज. मग हे 0 0 गेला आणि हे 2 1 जा 2, 2 2 जा 4. सो ऍक्सेलरेशन तुमचं आलं -1/2. -1/2 म्हणजे हाफ, राईट? -हाफ. हाफ म्हणजेच किती असतो? 0.5 असतो, राईट? आणि बघा हे मायनस आलं आन्सर. मग दॅट इज व्हॉट इज नेगेटिव्ह ऍक्सेलरेशन. मग नेगेटिव्ह ऍक्सेलरेशन कधी येतं आपलं? ज्यावेळी ऑब्व्हियसली तुमची फायनल वेलॉसिटी इनिशियल वेलॉसिटी पेक्षा कमी असते. म्हणजे वस्तूची गती ज्यावेळी मंद होत जाते, मंदावते म्हणजे ती कमी कमी होत जाते गती, त्यावेळी आपण असं म्हणतो की जे ऍक्सेलरेशन आहे ते नेगेटिव्ह आहे. आणि ह्या नेगेटिव्ह ऍक्सेलरेशन साठी एक स्पेशल वर्ड दिलाय तुमच्या बुक मध्ये. 2 वर्ड्स आहेत ऍक्च्युली. त्याला म्हणतात रिटार्डेशन. रिटार्डेशन किंवा डिसेलरेशन. गाडीचा स्पीड किंवा वेलॉसिटी वाढत वाढत चालली आहे, गाडीची वेलॉसिटी वाढत चालली आहे, then it is called acceleration. If the velocity is decreasing, velocity कमी कमी होत चालली आहे, then it is called retardation or deceleration. समजलं? इझी? आता समजले? हातवर करा. ठीक आहे. तर आपण बघितलं पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन काय आहे, नेगेटिव्ह ऍक्सेलरेशन काय आहे. क्विकली हे कॉपी करा बुक मध्ये. जर केलं नसेल तर कॉपी करा. कोणी कोणी हे ऑलरेडी कॉपी केलं बुक मध्ये? अच्छा, ऑलरेडी कॉपी केले. व्हेरी गुड. चला आता आपण झिरो ऍक्सेलरेशन काय आहे ते समजून घेणार आहे. आणि हे झिरो ऍक्सेलरेशन समजणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण त्याच्यावरतीच डिपेंडेंट आणखी पण काही महत्वाचे टॉपिक्स आहेत. चला आपल्याकडे तर आता ना 5च मिनिट आहेत, तर मी सांगते तर लक्ष द्या. आता कंप्लीट करूया आपण, पण ऍटलिस्ट झिरो ऍक्सेलरेशन कधी असतं. सिंपल आहे. झिरो ऍक्सेलरेशन म्हणजे काय? आपलं ऍक्सेलरेशनचं फॉर्म्युलाच काय आहे बघा. ऍक्सेलरेशन म्हणजेच काय आहे? A इज इक्वल टू V मायनस यू. बरोबर आहे. मग ह्याचं आन्सर V मायनस यू अपॉन टी, राईट? मग ह्याचा आन्सर आपल्याला 0 हवंय. हे 0 कधी येऊ शकेल आन्सर? एक तर न्यूमरेटर 0 असेल तेव्हा, राईट? डिनॉमिनेटर आपण 0 नाहीच बनवू शकत, कारण तसं पण टाइम 0 नाही असू शकत. आणि कोणत्या पण गोष्टीचा डिनॉमिनेटर जर 0 झालं तर तुम्हाला माहितीये त्याचा आन्सर 0 नाही येत, इन्फिनिटी येतं. म्हणून आपल्याला डिनॉमिनेटर 0 नाहीच पाहिजे. मग आपल्याला काय पाहिजे? न्यूमरेटर 0 पाहिजे, राईट? म्हणजे V मायनस यू ची किंमत आपल्याला 0 पाहिजे. मग हे तुम्ही ऑलरेडी मॅथ्स मध्ये शिकलाय. हे मायनस यू राईटला गेल्यावर काय बनेल? प्लस यू. म्हणजेच आपली यू आणि व्ही म्हणजे सुरुवातीचं वेलॉसिटी फायनल वेलॉसिटी दोन्ही सेम असतील तर म्हणजे ऍक्सेलरेशन 0 असेल, राईट? हे झालं मॅथमॅटिकली. समजायच्या दृष्टिकोनातून मी काय म्हणते, जर वस्तू तिची वेलॉसिटी चेंजच नाही करत, देर इज नो चेंज इन वेलॉसिटी, म्हणजे काय? ती एक कॉन्स्टंट वेलॉसिटीने म्हणजे एक समान वेलॉसिटीने एक पुढे 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 चाललेली, म्हणजे त्यावेळी मग ऍक्सेलरेशन किती बनेल? 0. म्हणजे ती वस्तू ऍक्सेलरेट करतच नाहीये असा त्याचा अर्थ होईल. तर चला आता मी एक्झाम्पल देऊन सांगते मी काय म्हणते नक्की. समजा आता ना तुम्ही एका गाडीमध्ये बसलाय आणि ती गाडी आता जी आहे ती हायवेवर आली आहे. एक मिनिट हा, अलार्म वाजायला लागला. एक मिनिट. हा, तुम्ही एका गाडीमध्ये बसलाय आणि ती गाडी आता ना हायवेवर आली आहे आणि तो हायवे असा पूर्ण मोकळा आहे, कारण दुपारची वेळ आहे, जास्त गाड्या नाहीयेत.
म्हणून ना ड्रायव्हरने काय केलं बघा, ड्रायव्हरने आता गाडी जी आहे ती असं मानून चालूया की 40 वर चालवायला सुरुवात केली. म्हणजे ज्यावेळी हायवेवर पोहोचला तुम्ही आणि गाडीचा जो स्पीडोमीटर आहे तो 40 दाखवायला सुरुवात केली, समजा त्यावेळी तुम्ही तो पॉइंट ए घेतला आणि टायमर लावला, तो टाइम होता ऑफकोर्स 0 सुरुवातीला, आणि त्यावेळी तुमचा यू किती होता, म्हणजे यू किती होता 40. आता पुढे पुढे बघा, त्याच्यानंतर ना 10 सेकंदानंतर बी वरती तुम्ही परत बघितलं, म्हणजे ज्यावेळी तुमचा टी टू 10 सेकंड्स होता त्यावेळी बघितलं तरी पण 40च. सी वरती गेला तेव्हा पण 40, डी वरती गेला तेव्हा पण 40. म्हणजे जेवढा वेळ हा हायवेचा लांब रस्ता मोकळा मिळाला, ड्रायव्हरने काय केलं, कॉन्स्टंट स्पीड मेंटेन केला. त्याला ना स्पीड वाढवायची गरज वाटली, कारण 40 स्पीड बऱ्यापैकी जास्तच आहे. कारण काही ठिकाणी स्पीड लिमिटच 40ची असते. 40च्या वरती किंवा 60च्या वरती स्पीड वाढवायची अलाउ नसतं, म्हणजे गव्हर्नमेंटच्या तर्फे. कारण फार जास्त स्पीड मध्ये गाड्या जर चालल्या तर ऍक्सिडेंट होण्याची संभावना असते, म्हणून स्पीड जास्त वाढवायचाच नसतो. ज्या स्कूल बस वगैरे असतात ना मुलांना शहरामधल्या, त्यांच्या तर गाड्या लॉकच असतात. म्हणजे अशी काही सिस्टीम व्यवस्था केलेली असते गाडीमध्ये की ड्रायव्हरची इच्छा असली जरी स्पीड वाढवायची तरी ती वाढतच नाही. मग समजा ही वाली गाडी जी आहे ती 40 वरतीच लॉक आहे. मग थ्रू आउट द जर्नी हायवे वरून जोपर्यंत ती गाडी चाललीये 40 वरच चाललीये. मग अशा टाईपच्या मोशनलाच आपण काय म्हणतो की ऍक्सेलरेशन 0 आहे. आणि 0 ऍक्सेलरेशन असल्यामुळे त्याचा रिझल्ट काय होणार आहे की इक्वल टाइम मध्ये वस्तू जे डिस्टन्स कव्हर करणार आहे ते पण इक्वल असणार आहे. म्हणजे जर समजा आपण ते ओडोमीटरचं आता रिडिंग बघितलं की किती डिस्टन्स ट्रॅव्हल करते, तर पहिल्या 10 सेकंदामध्ये ज्यावेळी 40 स्पीडने चालायला आपण सुरुवात केली, पहिल्या 10 सेकंदामध्ये समजा 500 मीटर अंतर कापलंय. त्याच बसने, स्कूल बसने 500 मीटर अंतर कापलंय. नंतरच्या 10 सेकंड मध्ये पण ती 500च अंतर कापणार, कारण आपण स्पीडच नाही चेंज केलाय ना. स्पीड वाढवल्यावरती अंतर कापलेलं वाढेल, स्पीड कमी केल्यावरती कापलेलं अंतर कमी होईल, राईट. परत नंतरच्या 10 सेकंड मध्ये पण तो तेवढंच डिस्टन्स त्याने कव्हर केलेलं आहे. मग अशा टाईपच्या मोशनला आपण मराठीमध्ये म्हणतो एक समान गती. सिंपल बघा, एक समान आणि गती शब्दाला तोडलं की म्हणजे गती जिथे समान आहे, एक सारखीच आहे. तर एकसारखी गती म्हणजे 40-40-40 आहे इथे. इंग्लिश मध्ये आपण अशा टाईपच्या मोशनला म्हणतो युनिफॉर्म मोशन. काय म्हणतो आपण त्याला? युनिफॉर्म मोशन. Uniform means what? The velocity is uniform. युनिफॉर्म म्हणजे एकसारखी. तुम्ही सगळ्यांनी आता काय घातलंय, शाळेचा युनिफॉर्म घातलाय ना एकसारखा, राईट. युनिफॉर्म मीन्स एकसारखे. सो युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन मध्ये ऍक्सेलरेशन ऑटोमॅटिकली 0 बनतं. आता इथे कॅल्क्युलेट पण करून दाखवते बघा तुम्हाला. आता समजा इथे बघितलं आपण ऍक्सेलरेशन याचं काढलं तर फायनल वेलॉसिटी पण 40 आहे, इनिशियल वेलॉसिटी पण 40च आहे. आणि समजा हा टायमिंगचा जो चेंज झालाय हा 10 सेकंड्स मध्ये झालेला आहे. म्हणजे हा टाइम जो मोजला आपण 10 सेकंड साठी हे स्पीडोमीटरचे रिडिंग बघितले. तर तुम्ही बघू शकता न्यूमरेटर मध्ये 40 वजा 40, 40 मायनस 40 0, डिनॉमिनेटर मध्ये टायमिंग 10. तर रिझल्ट काय आला आपला? ऍक्सेलरेशन आलं 0 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कळतंय? इझी. ठीक आहे, इथपर्यंत समजलं सगळ्यांना 0 ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं. आणि मग 0 ऍक्सेलरेशन असल्यावरच मग ज्या प्रकारचं मोशन आपल्याला समोर येते आपल्या, त्यालाच आपण काय म्हणतो? युनिफॉर्म मोशन. हँड करा ज्यांना इथपर्यंत समजलं. ठीक आहे, व्हेरी गुड. आणि मग नॉन युनिफॉर्म मोशन काय असेल? बिलकुल याच्या उलट.
स्पीड कॉन्स्टंट नाहीये थ्रूआउट. वेलॉसिटी जी चेंज होत चाललेली आहे, वेलॉसिटी टाइम चेंज होतोय तसं वेलॉसिटी चेंज होते, त्याला आपण म्हणतो नॉन युनिफॉर्म मोशन. आणि ऍक्च्युअल मध्ये ना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या आसपास जे चाललेलं असतं ते नॉन युनिफॉर्म मोशनच असतं. बघा, आपण स्वतः पण चालताना आपली वेलॉसिटी चेंज होत असते. कधी आपण राईटला मुडतो, कधी लेफ्टला मुडतो, कधी फास्ट चालतो, कधी स्लो चालतो. सेम टू सेम गाड्या पण चालवताना ड्रायव्हर नेहमी एका स्पीडने गाडी चालवूच नाही शकत. कधी ट्रॅफिक असतं, कधी ट्रॅफिक नसतं, गाडीला थांबवावं लागतं, स्टार्ट करावं लागतं, तेव्हा पण तर स्पीड चेंजेस होतो ना. तर आपल्या आसपास ज्या वस्तूंचं चाललेलं आहे ते सगळं नॉन युनिफॉर्म मोशन आहे. पण युनिफॉर्म मोशन सुद्धा आहे आपल्या निसर्गामध्ये, ते प्रेझेंट आहे. आता थोडंसं डोकं लावायचंय आणि नेक्स्ट क्लासमध्ये तुम्ही मला युनिफॉर्म मोशनची 2 उदाहरणं द्यायचे, फक्त 2च उदाहरणं द्यायचे. ठीक आहे, तर चला. सो आजचा होमवर्क काय आहे नीट ऐका. पहिला होमवर्क आहे ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आणि त्याची डेफिनेशन पाठ करायची आहे. दुसरा होमवर्क आहे युनिफॉर्म मोशनचे 2 एक्झाम्पल्स लिहायचे. आणि तिसरा होमवर्क जो गेल्या वेळेचाच होमवर्क आहे, जो तुम्ही केलेला नाहीये, सो प्लीज तो करा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर ए आणि डी न्यूमेरिकल्स जे आहेत ते तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एक्सरसाइज मध्ये ते सॉल्व्ह करायचे. ज्यांना ज्यांना होमवर्क समजला मी काय सांगितलंय हँड रेज करा. ठीक आहे, गुड. प्लीज होमवर्क करा पण हा मुलांनो, नाहीतरी नंतर विसरायला होणार तुम्हाला मी जे शिकवते. आता समजते, 2 दिवस गेल्यावरती पूर्ण फ्लॅट डोक्यातून सगळं मोजून गेलेलं असेल ते. ठीक आहे, चला बाय. तर आपण इथे आता क्लास थांबवूयात आपला. आपण आता नेक्स्ट क्लासमध्ये भेटू. आज आय होप शिकवलेलं सगळ्यांना समजलंय.